आजच्या 7 जून 2025 शैक्षणिक बातम्या खालीलप्रमाणे आहेत. शाळा आणि शिक्षण पद्धतीतील बदल. शाळा सुरू होण्याच्या तारखांमध्ये बदल. अखेर सीबीएसईच्या काही शाळांनी शासन निर्णय मान्य केला असून त्यांनी 5 जूनऐवजी 11 व 16 जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात केंद्रीय विद्यालय 21 जूनला सुरू होणार असून खासगी शिक्षण संस्थांच्या सर्व शाळा 2 ते 16 जूनपर्यंत वेगवेगळ्या दिवशी सुरू होणार आहेत. महानगरपालिका शाळांमध्ये 16 जूनपासून शाळा सुरू होणार असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळतील. इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅबही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीपासून नवे शिक्षण धोरण लागू होणार आहे. महाराष्ट्र सरकार शालेय शिक्षणात बदल करत असून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी पहिलीपासून सैनिकी शिक्षण सुरू करणार आहे. माजी सैनिक आणि क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. छत्रपती संभाजीनगर विद्यापीठात पहिल्यांदाच 4 वर्षांचा ऑनर्स पदवी अभ्यासक्रम बीएससी इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सायन्स, BCA आणि मानवशास्त्र विषयातही ऑनर्स कोर्स सुरू होत आहेत. शिक्षक भरती आणि नियम. NCTE नियमन 2025चा मसुदा राज्य आणि विद्यापीठांना पाठवण्यात आला आहे. या नियमांतर्गत 11 वर्षांनंतर शाळेतील शिक्षक होण्यासाठी अभ्यासक्रमात बदल होणार आहे. यामध्ये पदव्युत्तर पदवीनंतर 1 वर्ष BEd तर पदवीनंतर 2 वर्ष BEd अभ्यासक्रम असेल. यवतमाळ जिल्ह्यात शिक्षक भरतीवर बंदी असतानाही 755 शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्याची बाब समोर आली आहे. शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची 1791 पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शिक्षकांना शिस्तभंगाची नोटीस आता ईमेल आणि व्हॉट्सअपवर पाठवता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या योजना आणि उपक्रम. सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तर, वह्या, कंपास पेटी, पेन पेन्सिल सेट, रंगपेटी, परीक्षा पॅड, पाणी बॉटल, जिओमॅट्री सेट इत्यादी मोफत दिले जाणार आहे. या उपक्रमाचे हे 5वे वर्ष असून 7 जून रोजी हा शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम कुडाळ येथे होणार आहे. महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य मिळणार आहे. राज्य सरकार सरकारी शाळांमधील मुली आणि महिला शिक्षकांना स्वसंरक्षणाचे धडे मोफत देणार आहे. इतर महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाने कारवाईचा बडगा उगारताच पक्षभेद विसरून संस्थाचालकांनी एकजूट दाखवली. नागपूरमध्ये फी न भरल्याने 6वीच्या विद्यार्थ्याला शाळेकडून मानसिक त्रास दिल्याच्या प्रकरणात प्राचार्यासह 2 शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यातील तब्बल 295 महाविद्यालयांमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अधिक तपशील आणि इतर बातम्यांसाठी आपण मराठी वृत्तवाहिन्या किंवा ऑनलाईन वृत्तसंकेतस्थळांना भेट देऊ शकता.